जे की पुण्यामधलं आहे। तर सुंदर भव्य दिव्य मंदिर दिसायले। तर चला मग या मंदिरात आपण जाऊया फिरण्यासाठी। मध्ये व्हिडिओ शूट परमिशन असेल नसेल आपण थोडा क्लिप व्हिडिओ करूयात। तर चला तर चला हे स्वामीनारायण टेम्पल जे तर नेमकं कसं आहे काय याचं रचना वगैरे कशा तर तुम्ही नक्की बघा आणि कमेंट करून सांगा मंदिर तुम्हाला आवडलं का नाही। तर चला मग आता या स्वामीनारायण टेम्पलची टूर करूया आपण छोटीशी। पैकी मंदिरात जाऊन आलो, सुंदर असं दर्शन झालं। मंदिर खूप भव्य दिव्य आहे। तर हे मंदिराचा पूर्ण परिसर कळस तर बघितलं आपण। आता इथं जवळ एक इस्कॉनचं मंदिर आहे, त्या ठिकाणी जाणार आहोत आपण। जवळ म्हणलं तर ते असेल 5-6 किलोमीटर। चला जाऊ हे सुंदर भव्य दिव्य मंदिर बघून आता तुम्हाला आता बघा। तर जे आता आपण मंदिर पाहिलं ते स्वामीनारायण मंदिर, तर त्याचं लोकेशन सांगतो तर पुण्यात कात्रजमध्ये हे मंदिर येतं आणि इस्कॉन टेम्पल पण हे कात्रजमध्ये आहे। तुम्ही तिथे येऊन लोकेशन टाकलात तर बरोबर त्या ठिकाणी पोहोचतात। तर आता आपण पोहोचलो ह्या इस्कॉन टेम्पल पाशी। तर हे तिथली पार्किंग वगैरे एकदम भव्य दिव्य पार्किंग आहे। 3 मजली बहुतेक महानगरपालिकेची पार्किंग आहे या ठिकाणी। तर आपली गाडी पण आपण आता इथं पार्क करून मग जाऊया। आपण पोहोचलोय तर इस्कॉन टेम्पल पाशी। इथं मोठी भव्य देव पार्किंग आहे, तिथं आपली धन्नो पार्क केली आपण। तर आता आपण जाणार आहोत डायरेक्ट मंदिरात, पण त्याच्या आधी पेट पूजा भूकले लागले, कारण सकाळी जेवण न करता चहा पिऊन आलो होतो आम्ही। तर ते नाश्ता वगैरे भेटला। तर इथं नाश्त्याला आपल्याला वडापाव भेटला, तर मग वडापावच खा म्हणलं। तर भूक सगळ्या मला तर भूकले लागली होती, भयाला बी। तर मग इथं मस्त मोठा वडापाव भेटला, मग वडापावच खाल्ला आम्ही। आणि वडापाव खाऊन बिल वगैरे देऊन निघालो होतो। तर इथे आजोबा भेटले जे सुंदर असा गंध लावायला लागले होते। तर म्हणलं लावा आजोबा मला पण गंध। तर मग बाह्यानं व्हिडिओ केला माझा, तर सुंदर हो का आजोबांनी गंध लावले मला। तर गंध लावल्यावर कसा दिसतोय सांगा तुम्ही। आणि गंध लावून आपण निघालो पुढं, पण गंध लावलेला आधी नीट बघा, हां स्मार्ट दिसला लोक एकदम सुंदर। तर चला मग आता आपण मंदिरात जाऊया। तर मंदिरात गेल्याच आपल्याला इथं सुंदर असे चपला वगैरे जे तर ठेवण्याची व्यवस्था होती। भयानं दोघांच्या पण चपला पिशवीत ठेवला। आणि पुढं हे रांग जे लागले ना तरी सर्वांच्या चपला लावण्याची व्यवस्था इथं आपल्याला त्यांनी टोकन देतात। त्या टोकनवरती आपली चपलाची जी बॅग आहे तर ती बॅग ठेवली जाते। तर चला तुम्हाला ते टोकन पण दाखवतो मी, नेमकं टोकन कसं भेटते आपल्याला। आपली पिशवी यांच्या हातामध्ये आहे, तिने आता जागा कोणती रिकामी आहे बघायला। ती पिशवी पुढे शिफ्ट झाली
ते बघा आपलं टोकन तिथलं भेटलं बघ. कितव्या नंबरचं टोकन आहे मी तुम्हाला दाखवतो आपलं. तर आपलं टोकन आहे 8186. म्हणजे किती गर्दी आहे बघा इथं तेवढ्या जणांचे. तर हे खूप मोठं आणि सुंदर इस्कॉन टेम्पल आहे, जिथे आता आपण या ठिकाणची टूर करणार आहोत. तर चला आता मी तुम्हाला हे पूर्ण इस्कॉन टेम्पल दाखवतो या ठिकाणचं. तर इस्कॉन टेम्पलला गेलं कोणत्याही की मला इतका आनंद येतो, इतका आनंद की ते आपल्याला सगळ्याला एक मी मिळते इतनी खुशी तसंच होते मला बी. तर बघा किती सुंदर हे इस्कॉन टेम्पल आहे. इथून जाऊच वाटत नाही आपल्याला, एवढं छान आहे. जर तुम्ही खरंच पुण्यात असाल आणि हे जर मंदिर पाहिलं नसेल तर माझी मनातून इच्छा आहे की तुम्ही ह्या मंदिरला जाऊन व्हिजिट द्या, भेट द्या इस्कॉन टेम्पलला. इतकं सुंदर हे हरे कृष्णाचं मंदिर आहे. तर बघा तुम्हाला काय वाटतं आणि कमेंट करून पण सांगा मला. तरी मंदिराची जे बाहेरची बाजूची भिंती वगैरे आहे तर त्यावरती सुद्धा सुंदर अशा प्रकारचे चित्रकला केलेली आहे, जे की पूर्ण आपल्याला भगवद्गीतेतलं काही एक असे मुद्दे असतात ना तर ते दाखवलेलं आहे. संपूर्ण चारी बाजूने जे तर हे असं भिंतीवरती केलेलं आहे, जे की मी तुम्हाला छोटे छोटे त्याचे क्लिप दाखवलो आहे. आणि इकडं आणखीन एक मंदिर आहे याच ठिकाणी, तर आपण तिकडं जाणार आहोत. तर हे बघा पूर्ण इतकं सुंदर वाटतं हे पाहायला की सांगू शकत नाही मी. तर आता आपण पुढं चाललो. तर मी जाताना हे पाहिलं की या ठिकाणी सर्वांना हे माळ वगैरे देऊन हरे कृष्णाचा जप जे तर करायला सांगतात. तर मग आपण आधी दर्शन वगैरे घेऊन येऊ. तर यांच्यापासून आपल्याला माळ वगैरे भेटते आणि इथं आपल्याला जप पण करता येतो. तर चला आधी जे दुसरं मंदिर आहे तर ते तुम्हाला दाखवतो नेमकं कोणतं मंदिर आहे. तर हे व्यंकटरमणा गोविंदा आपलं तिरुपतीचं जे बालाजी मंदिर आहे तर तसं इथं बालाजी मंदिर आहे, जिचं आपण आता दर्शन घेणार आहोत. हे गरुड खांब या ठिकाणी केलेलं आहे. तर चला मग आपण बालाजी मंदिरचं दर्शन घेऊया. तर दर्शन घेऊन मी सुद्धा इथं हरे कृष्णाचा जप करत बसलो. इतकं शांत वाटलं मनाला. तर तुम्हाला पण शांतता जर पाहिजे असेल आयुष्यात तर हरे कृष्णाचा जप करत जा घरी 108 वेळा. दिवसातून एक वेळेस जरी केला तरी भरपूर होतं आहे. तर चला मग हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण ह्या कळसाचं दर्शन घ्या, म्हणजे श्रीकृष्णाचा आशीर्वाद असेल.